काय करा, तुम्ही चौकशी करा, जबाब घ्या. साक्षीदार बघा, साक्षीदार स्टेटमेंट नव्हता जखमीचा सटक मागून दोघांना भेटून दोन्ही गेले होते दोघांना जाऊन भेटून घरी जाऊन त्या दिवशी गेले आपण बंदोबस्त आले ह्याच्यावर राहू का तुम्ही त्याचं सर्टिफिकेट मागवा सर्टिफिकेट त्याला म्हणून येऊ लागलं सर्टिफिकेट बाबा असलं सिरियस आलं तर पडलं तर त्याला मोड आपल्याला काय करायचं आपण त्या रिपोर्टमध्ये काय येणार नाही मला पण माहिती त्यांना जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी आणि जीव मारण्याची धमकी कुठे जाऊ तिची टीव्ही जीव मारली 506 जीव मारला धमकी 34 मध्ये एकापेक्षा दोन जास्त नाही 4-5 जण सगळं आता स्टेटमेंट दिल्यानंतर तुझ्या अजून 2 नाही 4 बेले पण ऑफिस झाला जीव मारले कोणती जीव मारण्याची धमकी कोणते 506 झालं नॉन रिलेबल ऑफिस 506 झालं काय होतं काय लावायला पाहिजे काय लावायला पाहिजे 5 साल जीवे मारण्याची धमकी दिली काय लावता सांगा तुम्ही मला त्याला मारले त्यांनी तुम्हाला सांगतो 5 साल लावून टाकला आम्ही 506 तर जीव मारण्याची धमकी मग काय आयपीसी मिळून दाखवा 506 काय तर कलम दाखवा आयपीसी दाखवा तुम्ही दाखवा त्यांना 506 काय मला आयपीसी बघा ते काय दाखवू नका जे आहे ते आयपीसी तुम्हाला सांगा तुम्ही आम्हाला दाखवा काय दाखवा तुम्हाला काय दाखवा ना आम्हाला त्याच्यामध्ये सर्टिफिकेट तुम्ही ऐकलं का आता ऐकून घ्या 5 जणांची नावं टाका ऐका 5 नाही 10 येतात ऐकून घ्या आता घरी आले होते चौकशीला साहेब भेटले मला पण मी समाधान झालं त्याला बोललो मी साहेबाला माझं समाधान आहे मी जे FIR मी नोंदवायला लावलो होतो तशा पद्धतीने झालं नाही मला काट्याचे मार आहे माझ्या काळाला मार आहे पाच व्यक्तींनी आमचं मी नव्हतो ना त्याला माहित आहे माझ्या काय माझ्याकडे दाखल करून माझ्याकडे आलं मी याच्या घरी जाऊन याला याच्या आईला ह्याला याच्या फॅमिलीला बोलून त्यांच्या छोट्या मुलीचं नाव म्हणून शेवटी तिचं तरी सांगा म्हणून साक्षीदार कोणतं साक्षीदार लागेल तुम्ही आमचं तर कोण देणार आम्हाला कुणाचं तरी द्या घरच्याचं तयार करा मुलीचं नाव भेटत साक्षीदार लागतात ना कुठल्या घटनेला तुम्ही अजून स्टेटमेंट द्या परत साक्षीदार जबाबदारी 4 मास 4 मासात होती तिच्या होत कशी नाही अजूनपर्यंत घाबरलेली पोलिसाला काही बोलतात कोणी बोलतात अजूनपर्यंत रडते मिरची पावडर टाकून तिच्या आई वडिलांना तिच्या समोर मारतात तरी साहेब ते लोक मोकाट फिरत येतो काय करायचं ऐकून घ्या